बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून कवयित्री लेखिका सौ ज्योती किरतकुडवे सावळे यांच्या जगातील पहिले वैज्ञानिक गौतम बुद्ध या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते मराठी साहित्य मंडळ कार्यालय नौपाडा ठाणे येथे करण्यात आले. बोला बोला सुरुवात करू. हो. आज ज्योती किरतकुडवे सावळे यांच्या बुद्ध या जगातील पहिले वैज्ञानिक आहेत या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करतो. मला अतिशय आनंद होत आहे की जागतिक बुद्ध धम्माचा अभ्यास मी केलेला आहे. त्यानंतर हे वैज्ञानिक आहेत, गौतम बुद्ध वैज्ञानिक आहेत हे या उमद्या आणि अभ्यासू लेखिकेने या पुस्तकामध्ये सुरेख आणि सोप्या शब्दामध्ये मांडलेले आहे. कुठे अलंकारिक भाषा नाही आहे. सामान्य माणूस वाचून जगातले पहिले सायंटिस्ट बुद्ध कसे होते हे ज्याच्यामध्ये त्यांनी पुराव्यासहित दाखल्यांसहित त्यांनी दिलेलं आहे. मी स्वतःला खरोखर इथे भाग्यवान समजतो, कारण मला बुद्ध धम्माचा अभ्यास केल्यामुळे तसं वास्तविक 3 जानेवारी 2015 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन मी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. त्याच्यामुळे बुद्ध धम्माचा मला अभ्यास प्रचंड आहे. त्याच्यामध्ये पंचशील मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग, दास पारमिता मार्ग अशा अनेक मार्गातून जर आपण गेलो तर आपण बुद्धाच्या कुठेतरी नखापर्यंत तरी आपण पोहोचू शकतो. नाहीतर तेवढं मोठं आपण होऊ शकत नाही. ते ज्यांनी जगाला संदेश दिलेला आहे की शांततेचा संदेश दिला आणि जो 2,500 वर्षापूर्वी 3,000 वर्षापूर्वी त्यांनी दाखले दिले अशा पुस्तकाचं ओपनिंग प्रकाशन त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, ते माझ्या हस्ते होते. याबद्दल मला खूप मी स्वतःला भाग्यवान समजतो. पुन्हा एकदा मी त्यांचं इथे कौतुक करतो. ज्या वेळेला आमच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा मीना पगारे यांनी त्याची माझी पहिली ओळख करून दिली होती 6 महिन्यापूर्वी, त्यावेळेला मी त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या चेहऱ्यावरती स्पार्क बघितला की ही लेखिका उत्तम होऊ शकते. मग त्यावेळेला त्यांनी मला देवीदासांच्या प्रथावरती एक पुस्तक दिलं होतं. ते अतिशय चांगल्या ज्या अनिष्ट रूढींवरती त्यांनी जो हल्ला केला, म्हटलं ही एवढीशी चिमुरडी पोरगी, म्हटलं एवढ्या मला परखड लिहू शकते आणि म्हटलं काही हल्ले होऊ शकतात. तर मी जेव्हा काही पुस्तकं लिहिली त्यावेळेला माझ्यावरती पुण्यावरती सनातनी लोकांनी हल्ला केला. तर म्हटलं ही बाई कसं काय फेस करू शकणार, मुलगी कसं फेस करू शकणार. पण तिच्यामधला जो धीटपणा तो मी खूप वाखाणण्यासारखा आहे, तो जोखडण्यासारखा आहे. कारण कुठलंही पुस्तक लिहिताना जेव्हा आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटतं ते विचार आपण मांडायला पाहिजे. हिला बरं वाटलं पाहिजे, ते माझ्या नवऱ्याला बरं वाटेल का, समाजाला काय वाटेल का, याचा जर आपण मनात विचार केला तर आपण कुठलंही लिखाण करू शकत नाही. जर परखड लिखाण करायचं असेल तर आपल्याला जे काही आपल्या मनात खटकत असते ती असंतोष तो बाहेर आला पाहिजे. तो खटकत त्यांनी बरोबर अगदी सोप्या शब्दामध्ये या पुस्तकामध्ये मांडलाय. त्या प्रथा आहे त्यांच्या या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी मांडलेल्या आहे. त्यामुळे मला त्यांचं इथे कौतुक करावंसं वाटतं की एकदम शांत दिसणारी स्त्री आतून एवढी हे असेल, ती धगधगती आग असेल तिच्यामध्ये, हे असं त्यांना प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर वाटत नाही, पण त्यांचं लिखाण वाचल्यानंतर नक्कीच वाटू शकतं. तर हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं आणि त्यांना आपले अभिप्राय कळवावे आणि अशा लेखिकेच्या मागे आपण त्यांचा वाचक वर्ग वेगळ्या पद्धतीने आपण उभा केला पाहिजे. या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्यांना सुचवू इच्छितो. आणि आणखी मी म्हणजे त्रिवार भाग्यवान का समजतो की या पुस्तकाला त्यांनी माझी प्रस्तावना घेतली. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की अहो मी काय एवढा मोठा लेखक नाही की एवढा मोठं कोणी हे नाही आहे, पण नाही मला सर तुमचीच प्रस्तावना पाहिजे आणि मला तुमच्याच हस्ते ओपनिंग करायचं आहे. मी त्यांना सांगितलं होतं की 8 जूनला आपला कार्यक्रम आहे मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये, मोठा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपण करूया. पण त्यांनी माझ्याकडे हट्ट धरला की मला बुद्ध पौर्णिमेच्या दिनीच मला ह्या पुस्तकाचं ओपनिंग करायचं आहे. मग त्याचं औचित्य साधून आपण आज या पुस्तकाचं ओपनिंग करतो. त्याबद्दल त्यांच्या साहित्य प्रवासासाठी, पुढील साहित्य प्रवासासाठी भविष्यामध्ये अधिकाधिक चांगलं लिखाण हो
आणि आम्हाला अधिकाधिक त्यांची पुस्तकं वाचायला मिळावं, त्यांचे विचार वाचायला मिळावं आणि त्यातनं लिखाणून मी एक तुम्हाला निक्षून सांगतो, आज साहित्य विश्वामध्ये परखड लिहिणारे लेखक फार कमी आहेत. एक डॉक्टर भालचंद्र मुनगेकर सोडले, डॉक्टर आहा साळुंके सोडले तर मागच्या पिढीतली ही लोक मंडळी आहेत. आमच्या पिढीतली काही मंडळी आहेत जी ज्यांची कलबुर्गींची हत्या केली गेली, रमेश कॉम्रेड पानसरेंची हत्या केली गेली का, गौरी लंकेशची हत्या केली गेली का, त्यांनी परखड विचार मांडले. पानसरेंचं जर कोण होतं शिवाजी पुस्तक जर प्रत्येकाने वाचलं तर सनातनी त्यातनं पेटून उठले आणि तो डाव त्यांनी साधला. तर जो मृत्यूला घाबरतो तो धाडस करू शकत नाही आणि जो मृत्यूला घाबरतो तो धाडस करू शकत नाही, तो धाडस करू शकत नाही तो इतिहास घडवू शकत नाही. तर त्या नक्कीच त्या मृत्यूला न घाबरता जर त्यांनी धाडस केलं तर नक्कीच ते साहित्य विश्वामध्ये खळबळ उडवून देतील अशी मला पक्की खात्री वाटते. आणि या प्रसंगी माझे जे 2 शब्द आहेत ते मी इथे पुरे करतो. त्यांना पुढील वाटचालीचे शुभेच्छा देऊन 2 शब्द माझे पुन्हा एकदा पुरे करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. इथे उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय डॉक्टर जयप्रकाश घुमटकर सर, त्याचबरोबर महिला वर्ग, आज आपल्याच समाजातील एक लेखिका ज्योती किरण कुळवे यांच्या पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा आपण आदरणीय घुमटकर सरांच्या हस्ते पार पाडलेला आहे. त्यांनी आपला मौलिक वेळ दिलेला आहे आणि त्या पुस्तकाला स्वतःची प्रस्तावनासुद्धा त्यांनी दिलेली आहे. प्रस्तावना देऊन त्यांनी खरं म्हणजे ज्योती यांच्या पाठीवर ठामपणे उभं राहून त्यांच्या लेखणीला त्यांनी एक प्रकारे प्रोत्साहन दिलेले आहे आणि यापुढे त्यांच्या लेखणीतून असेच चांगले साहित्य निर्माण व्हावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्यांनी लिहिलेल्या बुद्ध या जगातील पहिला वैज्ञानिक, या भ्रमणमंडळातील पहिला वैज्ञानिक कोण असेल तर तथागत भगवान गौतम बुद्ध हे त्यांनी आज या प्रकाश पुस्तकाच्या रूपाने दाखवून दिलेलं आहे. साध्या सोप्या सरळ भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांच्या या त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सगळे मान्यवर उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल मी सन्माननीय किरण कुडवे यांच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार मानतो.